नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे जबरदस्त लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये चक्क इकडे आतापर्यंत तारिणीला कौशिकीवरती संशय होता, पण मात्र आता तो संशय रॉंग ठरलेला आहे. तर रॉने आता इकडे मात्र तारिणीला चक्क सांगितलेलं आहे की कौशिकी ज्याच्यावरती तुझा 100% संशय आहे, पण ती मात्र गुलाबची बॉस नाही आहे. कारण आतापर्यंत आम्ही जेवढं तुझ्यासाठी सर्चिंग केलेलं आहे, तू या तिरंगा ऑपरेशनसाठी आता परफेक्ट आहेस की नाही, तेव्हा आमच्या लक्षात आलेलं आहे की तुझ्या गुन्हेगाराला शोधतंय ती कौशिकी नाही आहे, तर ती गुन्हेगार म्हणजे इकडे मात्र आता दयानंद खांडेकर आहे. तेव्हा मात्र इकडे आता लगेच ही जी काही तारिणी आहे ती हादरून जाते आणि बोलते की सर तुम्ही काय बोलता, नाही माझे सासरे असे नाही आहे. तेव्हा आता इकडे रॉ बोलते की एक पोलीस ऑफिसर, क्राईम ब्रांचची पोलीस ऑफिसर या नात्याने तू आता फक्त तुझे सासरे म्हणून त्या व्यक्तीकडे बघू नको, इट्स माय ऑर्डर, आणि तू फक्त एक क्रिमिनल म्हणून त्या व्यक्तीकडे बघ. तेव्हा आता इकडे मात्र तारिणी यस बोलत आता इकडे दयानंदची सर्चिंग चालू करते आणि इकडे मात्र आता सर्चिंग चालू होण्या अगोदरच रॉने आता खूप मोठा पुरावा तारिणी टीम समोर टाकत आता तारिणी समोर सिद्ध केलेला आहे की दयानंद खांडेकरच इकडे खूप मोठा क्रिमिनल आहे. चला प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता मालिकेमध्ये नेमकं या लेटेस्ट प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे बघूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तारिणीला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आता नारळी पौर्णिमेच्या दिवशीच आता काव्याचा साखरपुडा होणार असते आणि मात्र तिला 2 दिवसांनीच आता या मिशनला जायचं असतं, ते म्हणजे तिरंगा मिशनला. आणि तेव्हा मात्र ऑपरेशन तिरंगाला जाण्या अगोदर आता तिला घरचं जे काही असते तिच्यावर जिम्मेदारी असते ते मात्र आता कसं पूर्ण करावं याचं टेन्शन असतं. पण केदार मात्र तिच्या समोर ठामपणे उभा असते आणि तेवढ्यातच मात्र तो दिवस असतो की ज्या दिवशी आता पूजाचं उद्यापन असतं आणि मात्र दुसऱ्या दिवसावरती पूजेचं उद्यापन आलेलं असतं आणि त्या दिवशी घरी खूप शांतता असते आणि तो दिवस असतो पूजाचा उद्यापनाचा. आणि इकडे तारिणीने सुद्धा आता पूजाचं उद्यापन केलेलं असतं आणि तारिणीला आता गुरुजी सांगता की हे घे, हे ओटी तुला आता देवी आईच्या मंदिरात एकटीला जाऊन भरायची आहे, तुझ्यासोबत कोणीही नसणार आहे आणि हे उद्यापन तेव्हाच पूर्ण होणार आहे. तेव्हा गुरुजी आता ती ओटी देतात, ते म्हणजे आता तारिणीच्या हाती. तेव्हा मात्र आता तारिणी खूप खुश आनंदात आता देवी आईची ओटी भरण्यासाठी जाते. तेवढ्यातच आता रॉच्या पुन्हा आता या लोकांनी तारिणीवरती आता इकडे तिला बंदी बनवलेलं असतं आणि तेव्हा मात्र तारिणीच्या लक्षात आलेलं असतं की हे सर्व रॉनेच केलेलं आहे. पण मात्र तिला दुःख याचं असतं की आता हे पूजा अर्ध्यावरती सुटलेली आहे, या पूजा पूर्ण आपण करू शकलो नाही, तर आपल्या आता परिवारात शांतता कशी नांदणार, सुख शांती कशी येणार. तेव्हा मात्र आता याचं दुःख असतं. तेवढ्यातच आता इकडे रॉ बोलतो की आता तुझं ऑपरेशन तिरंगा चालू होणार आणि यासाठी आता तू ठीक आहेस ना. त्यापूर्वी आता तुझ्या मनावर जे ओझं आहे ना, ते म्हणजे गुलाबचा बॉस शोधण्याचं, ते ओझं मी कमी करणार आहे आणि हे ओझं पूर्ण झाल्यावर उद्याच तुला आता ऑपरेशन तिरंगासाठी रवाना व्हावं लागणार. त्यावर आता इकडे तारिणी यस बॉस बोलत आता इकडे मात्र जेव्हा आता हा विक्रम कारखाने असते तो आता पुरावे टाकते की तारिणी तू योग्य सर्चिंग केलं, तू खूप मोठी ऑफिसर आहे आणि खूप धैर्यवान स्त्रीसुद्धा आहे हे मला माहिती आहे. पण त्यापूर्वी मी तुला सांगू इच्छितो की ज्या कौशिकीवरती तू सतत शंका पकडत होती, ती कौशिकी कशातही काही नाही आहे, ती एक सज्ज स्त्री आहे. पण मात्र ज्या माणसाला तू सज्जन समजत होती, त्यावर आता इकडे तारिणी म्हणते कोण सर. त्यावर आता इकडे हा कारखाने बोलतो की तुझा सासरा, तो म्हणजे दयानंद खांडेकर, हाच गुलाबचा बॉस आहे आणि मी मात्र आज तुला आता इथं ते प्रूफसुद्धा करू शकतो. तर इकडे तारिणी टीमला सर्वांना बोलावलेलं असतं इकडे मात्र आता कारखान्याने आणि केदारलासुद्धा इन्फॉर्मेशन मिळते, म्हणून आता केदारसुद्धा तिथं येते आणि आता इकडे मात्र तेवढ्यातच आता गुप्त मीटिंग चालू असते, ती म्हणजे आता दयानंद खांडेकरांची आणि तीच गुप्त मीटिंग आता लाईव्ह
आता रॉचे जे काही लोक त्या लोकेशनवरती पोचलेले असतात ते लाईव्ह आता इकडे ती गुप्त मीटिंग जे की दयानंद खांडेकरांनी आता घरची पूजेत न जाता आता सरळ त्या गुप्त मीटिंगमध्ये गेलेले असतात, जे की आता मुंबईमध्ये खूप मोठा ड्रग्स सप्लाय होणार असतो आणि त्याचं पूर्ण जे काही असते ते सर्व काही नियोजन करण्यासाठी आता हा दयानंद खांडेकर म्हणजेच गुलाबचा बॉस तिथं पोचलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता बाबांचं खरं रूप आता इकडे तारिणी आणि केदार आणि तारिणी टीम समोर येते. तेव्हा मात्र आता इकडे त्या व्हिडिओमध्ये इकडे तारिणी बघते की बाबा एका खूप मोठ्या गुंडांना, जे की आता पोलीस त्यांना पकडण्यासाठी अथोनात कष्ट करत आहे, ते गुंड आता इकडे तारिणी बाबांच्या समोर म्हणजेच दयानंद खांडेकरांच्या समोर बघता, ज्यामध्ये आता ड्रग्स सप्लाय करताना त्यांचे पूर्ण जे काही दयानंदच्या समोर ते गुंड असतात त्या पूर्ण लिस्ट आता पोलीस त्यांना शोधण्यासाठी आता त्यांच्या मागावरती असतात. ते पूर्ण गुंड आता दयानंद खांडेकरांच्या समोर आहेत असे रॉचे आता तिकडून लाईव्ह व्हिडिओ दाखवत असतात. रॉचे जे काही एजंट असतात ते आता लाईव्ह व्हिडिओमधून इकडे मात्र तारिणी टीम समोर सर्व काही दाखवत असतात आणि याबद्दल दयानंद खांडेकरांना काहीही माहिती नसतं. त्यावर आता इकडे मात्र लगेच तेवढ्यातच आता विक्रम कारखाने बोलतो की एवढ्यानंच संपलेलं नाही आहे, आता सर्वात मास्टर माइंड व्यक्ती आता तुझ्या समोर येणार आहे तारिणी, ते बघ. तेवढ्यातच तिथं जबरदस्त एंट्री होते, ते म्हणजे जेची. आता जेला असं समोर बघून मात्र इकडे तारिणी पूर्णपणे हादरून जाते, कारण ज्या पोलीस ऑफिसरला ती चांगलं समजत होती आणि तेव्हा मात्र तिला असं दयानंद खांडेकरांसोबत हात मिळवणी करताना मात्र पूजेच्या उद्यापनाच्या दिवशीच हे सर्व काही घडत असते. तेव्हा मात्र आता तारिणीच्या लक्षात आलेलं असतं की पूजा करून काहीही होणार नाही आहे, देवांचा आशीर्वादाने सुद्धा काही होऊ शकणार नाही, कारण हे सर्व बाबांच्या कर्माची फळं त्यांना मिळणारच आहे. तेव्हा मात्र आता इकडे तारिणी बोलते की सर, मला एक प्रश्न पडते की जे मॅडम खरंच ही खूप मोठी करप्ट इन्स्पेक्टर आहे, तुम्हाला कसं माहीत पडलं? त्यावर आता इकडे तो बोलते की जेव्हा मी तुला सर्च करत होतो, जेव्हा तुझ्यावरती प्रत्येक क्षणाला वॉच ठेवून होतो, तेव्हा मात्र माझ्या लक्षात आलं की हे जे काही ना काहीतरी घोळ घालते, म्हणून माझेच आता हे रॉ स्पेशल लिस्ट आता हिच्यावरती नजर ठेवून होते. आणि तेव्हाच आम्ही एक वेळ या गुप्त मीटिंगचं सर्चिंग ऑपरेशन केलं आणि त्या सर्चिंग ऑपरेशनमध्ये आम्हाला समजलेलं आहे की हे जे आणि खूप मोठी करप्ट ऑफिसर आहे. आणि युवराज ज्या वेळेस सुटला तेव्हापासून आम्ही तुझ्यावरती लक्ष ठेवून होतो आणि युवराजला ज्या वेळेस हिने सोडलं त्यावेळेससुद्धा या दयानंद खांडेकरांच्या बायकोने 4 कोटी रुपयाची लाच हिला दिली होती, म्हणूनच युवराज जेल बंद नाही झाला आणि त्याला बाहेर सोडण्यात आलं. ही एक दयानंद खांडेकरांनीच इथं तारिणी टीममध्ये ठेवलेली एक मेंबर आहे, कारण तारिणी टीमच हे ड्रग्स सप्लायवाल्या लोकांना पकडते आणि जेव्हा जेच त्याची मेंबर असणार तर मात्र आता या दयानंद खांडेकरांना कोणीही अडवू शकत नाही, असा या जे आणि दयानंद खांडेकरांचा प्लॅन असतो. त्यामुळे हे जे इथं पोस्टिंग आलेली आहे मुंबईमध्ये आणि हिने तुमची तारिणी टीम जॉईन केलेली आहे, या मागचंच हे मुख्य कारण आहे. आणि मात्र ही खूप मोठी लाच घेणारी पोलीस ऑफिसरसुद्धा आहे, हिला तर मी सस्पेंड करणार, पण त्या अगोदर मात्र या दोघांचा खरा चेहरा मी तुझ्यासमोर आणला, कारण मला माहिती आहे की तिरंगा ऑपरेशन चालू होण्याच्या मागे तुझ्या डोक्याला शांतता हवी आणि शांततेत हे मिशन तुला कंप्लीट करायचं आहे. त्या अगोदर या 2 गुन्हेगाराला, तुझ्या आईच्या गुन्हेगाराला मी पकडून दिलं आहे आणि तारिणी आता लवकरच माझे लोक त्यांना घेऊन इथं पोचतील आणि त्या अगोदर आता तू मिशन तिरंगासाठी आता पूर्ण कंप्लीट आहेस ना? तेव्हा आता इकडे मात्र तारिणी यस बोलते आणि तेवढ्यातच आता जेला आणि इकडे दयानंद खांडेकराला आता ते रॉचे माणसं घेऊन येतात. तेव्हा मात्र आता तारिणी आणि केदारला असं समोर बघून दयानंद हादरून जातो. तेव्हा मात्र आता डोळ्यात अश्रू घेत एक मुलगा या नात्याने आता केदार दयानंदच्या समोर जातो आणि बोलतो की बाबा का असं केलं हो तुम्ही? किती विश्वास होता, तुम्ही तर आमच्या खांडेकरांच्या घराची पायरी होती आणि प्रत्येक क्षणाला तुम्ही
चांगुलपणाचा आळ आणला, पण तुमच्या या साध्या भोळ्या चेहऱ्याच्या मागे एवढा मोठा क्रिमिनल लपलेला आहे, कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. तेव्हा पण तारीनी आता स्वतःच्या जो काही तिचं त्या सासऱ्यावरती प्रेम असतं, त्या सासऱ्याच्या प्रेमाला आता आतमधून दाबून आता त्याच्यावरती आता इकडे मात्र बंदूक धरते आणि बोलते की माझ्या आईच्या खुन्याला मी तुमच्यासमोर एवढीच रिक्वेस्ट करतो सर, की या माझ्या आईच्या खुन्याला खूप मोठी पनिशमेंट मिळावी, याला जन्माची अद्दल घडावी, एवढीच आता मी तुमच्यासमोर रिक्वेस्ट करतो. आणि बाबा, सॉरी बाबा तर म्हणण्याची तुमची लायकी नाही आहे, पण त्या अगोदर सांगतो की मी कोर्टाकडे खूप मोठी रिक्वेस्ट करणार की तुम्हाला सर्वात जास्त कडीत कडी अशी खूप मोठी पनिशमेंट मिळावी, असं बोलत आता पोलिसांच्या ताब्यात इकडे मात्र दयानंद खांडेकरांना आणि जे जेला सस्पेंड करून आता जे जेच्या हातातसुद्धा हातकडी लावल्या जाते आणि या दोघांना गजाआड केला जाते. तर इकडे मात्र आलेला असतो तो दिवाळ, जेव्हा आता केदारला सोडून आणि पूर्ण फॅमिलीला सोडून आणि दयानंद खांडेकराला गजाआड सोडत आता खांडेकरांच्या घरी भूकंप जरी आलेला आहे, तरीसुद्धा या सर्वांवर दुःखाचा डोंगर जरी कोसळलेला आहे, तरी या अवस्थेत आता ही तारिणी आता तिच्या देशप्रेमाला आता मिशन तिरंगाला सामोरे जाण्यासाठी निघालेली आहे. तर प्रेक्षकांनो, आता मिशन तिरंगा नेमकं काय असणार आहे हे सविस्तर तुम्हाला माझ्या चॅनलवरतीच पाहायला मिळणार आहे. म्हणून असेच अपकमिंग ट्विस्ट तारिणी मालिकेचे बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली. स्वामी समर्थ.